या बघा 1 2 3 4 5 5 पोतले आहेत. चला आता आई बसते. आई आई हां तिला तिने मस्त सफरचंद खात सीधा सुखरूप, काही टेन्शन नाही. व्हिडिओमध्ये दाखवायचा कमी केलेला आहोत, तर बाबूला पण व्हिडिओमध्ये दाखवायचा कमी केलेला. प्लीज गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की आपण सगळी मजेत असता. आता उठल्या, आता नाही उठलेलो म्हणजे मी केव्हाच उठलेलो, सकाळचे 5ला उठलो. कल्याणला गेलतो, आईला पूजा होत्या बघा. या मिरच्या आईला पूजा होत्या भारासाठी म्हणजे आपल्याला पावसाळ्याला सुकवायच्या येणार, पावसाळ्याला खायासाठी. तर या आईला मिरच्या वाटल्या पक्या तिखट, म्हणून आईने काही मिरच्या आणल्या नाही. तर सकाळचे ओलो आंबं आणलं, काकऱ्या आणल्या, मिरची कोथिंबरी या आणला. बारीक मिरच्या, या मिरच्या नाही, या 10 किलो आणायच्या होत्या आपल्याला. या भेटल्या, आईला तिखट वाटल्या म्हणून आईने आणल्या नाही. तशा तिखट पण सकाळी मी बी हे खाऊन बघली, तिखट आहे म्हणून आईने काही आणल्या नाही. तर तुम्हाला काही महत्त्वाचं मी सांगासाठी गाडीमध्ये बसलं, जायचं आपले मोठ्या आईला घेऊन दवाखान्यामध्ये. बरेच दिवस झाले तिला दवाखान्यात नेली नाही, तर बरं आता घेऊन. सरकारने बारीक पोरांचा खोकल्याचं औषध बंद करायला घेतलेलं असती सांगासाठी मी इथं आता गाडीमध्ये बसलेला आहो. आपली बारीक पोरं आहेत, समजा ती काही खत पित नाही जास्ती, त्यांचा वजन वाढत नाही ना, जास्ती चिडचिड करतात पोरा, त्यांच्यासाठी स्पेशल. तर कबलून त्याला आपला मुडदूस. बारीक पोरा कशी खत पित नाही, म्हणजे चिडचिड करतात, वजन वाढत नाही, तर बारीक पोरांना काय झालेलं असतं, तर मुडदूस झालेला असतं. मुडदूस म्हणजे कसा होतं माहिती का, सूर्याचा प्रकाश, आपण सूर्याचा प्रकाश जास्ती प्रमाणामध्ये पोरांना देत नाही, तर त्याच्यामुळं तो ते मुडदूस होतो पोरांना. पोरा कशी चिडचिड करायची, खाया पियाचा सगळा टाकून देतात, खाताना पण एकदम कमी प्रमाणामध्ये, वजन हे तवराच राहतं, वाढत नाही. पोरा कशी खत पित नाही ना, चिडचिड करतात म्हणून. तर तुम्हाला वाटत असेल की बाबा असा काही असेल, तर चला, तर आपल्याला जायचा अंबरनाथ वेस्टला. रेल्वे स्टेशनचे बाजूला रिक्षा स्टँडला कोणला पण रिक्षावाल्याला जाऊन विचारा का बाबा इथं मुडदूस कुठं करतात. कारण अवघे 2 मिनटाचं काम आहे, पण नंबर 100 150 200 असं नंबर असतात. सकाळचे 6 वाजता जायचा नंबर लावासाठी, ना वापस घरा यायचा नंबर लावून. मग 11 12 1ला आपण जायचं तिथं. तर अवघे 2 मिनटाचं काम. फक्त ते आयुर्वेदिक म्हणजे आयुर्वेदिक आपला खायचा पान असतं ना, त्याचं औषध असतं, तो बारीक पोरांच्या अंगाला सोलतात ना, अंग धुतात, बाकी काहीच नाही दुसरा. तुम्हाला असं वाटत असेल की दुसरा काही सांगत असेल तर बाबा यूट्यूबवर तुम्ही बघा, मुडदूस नाव टाका, मुडदूस कह सर्च करा ना, लगेच बघा कह नाही. माझा व्हिडिओ नंतर बघा वाटला तर पहिले यो सर्च करून बघा तुम्ही. तर तिथं सकाळची फक्त रविवारी एकच टाईम चालू असतं, बाकी दुसरे दिवस नाही. 8 दिवसांशी एकदाच रविवार. असा 4-5 वेळा आपण ठेवून जायचा पोरांना, मग तो कसा पोरांना पण एकदम बरा वाटतं. तर रविवारी एकच दिवस, हप्त्याच्या 1 दिवस रविवार. सकाळच्या 6ला जायचा, 7ला जायचा, नंबर लावून आपण घरा यायचा. 11-12 वाजता आपण वापस जायचा. तर तिथं असं नाही डायरेक्ट मधींशा कोणाला घेत नाही, डायरेक्ट आवाज देते, नाव घेऊन आवाज देईन, बाबा यो माणूस या, लगे आपण बसवता पोरांना तिथं असा. चला, तर आता मी जायला निघता. गाडीने एसी लावली नाही भाई, गरम झाला, हैराण झालो. चला. सूर्याचा प्रकाश सकाळची कसा कौलावून असतं, आपण बारीक पोरांना जास्ती करून काही उन्हात ठेवीत नाही ना, मग तो तसा होतं. मग अशांत तसा काहीतरी फरक पडला पाहिजे आपल्याला, त्यासाठी करा, एकदा जाऊन बघा, संगलीत बघा, फरक पडला तर चालू ठेवा. फक्त 4 ते 5 रविवार आपल्याला जायचा, जास्ती नाही. म्हणून आपल्याला लवलेला सकाळूच काम बोलतं, पहिले बोलतं मसाला घेऊन ये. 2-3 दिवस झालं मसाला तिथं जा. सोमवारी व्हिडिओ चालू केला तर आज गुरुवार आहे, 3रा दिवस. मसाला कुठून झालेला तर हाणाचाच बाकी आहे, तर तोच हाणाला आता मी चाललो. चला, गेल्यावर आपण दर्शन पण करून जाऊ. बाबू झोपले म्हणून त्याला काही घेतला नाही. चला, आपण आता पोहोचलेलो आहोत. चला, यो आमच्या बारक्या नाण्याचा बंगला बघा, वा काय भारी दिसतं, मस्त बनवले. चला, या पहिल्यात असं आपण मस्त दर्शन करून जाऊ. दरवाजा लावलेला असताना कुत्री कशी येऊन लगे अशी घाण करताना आजूबाजूला, म्हणून बघा. जय गावदेव मित्रमंडळ, श्री सत्यनारायणाची महापूजा बघा, किती मस्त हे बॅनर आहेत. कितवा वर्ष आपला? 25वा वर्ष. चला, या दर्शन करू.
पहिल्या मसाल्याला पण बंद. चला मक्षा जाऊ बरं. या बघा कल्याणला जाऊन आणले आम्ही आंब, काकऱ्या आणि मौदुरा. ही जर असतात पुन्हा पचली तर ठीक आहे, ना तर वाट लागते. या शेटला ठेवले खायला द्या मला माहीत. उकराला येण टाकाला सुकट मावरे ओले मावरेन टाका, सुके मावरेन टाका, भाजीन टाका. आता या महिनाभर हेच खायचं ना, ताराच जायचा. चला या एंट्री मार. चला या आता आपण लग्नांच्या पत्रिका बघू. कुठली कुठली पत्रिका किती तारखेचा? 6 मेचा लगीन. ही आपली रोशन अंकिता. कुठली पत्रिका आपण बघूया. आपला कोरावली मुरबाड कोरावली हवा मंगळवारी म्हणजे सोमवारी हल्दीला जायचं आपण. ही बघू पत्रिकांची नाव अक्षरा सुखदेव रामचंद्र कालन हेडुसन. शनिवारी हलद 25 तारखेला. 21 तारखेला लगीन पूजा महेश प्रीमियर कॉलनी घारिवली. डॉक्टरची हलद वाटते नाही पूजाची. अवंतिका गीतेश ही आपली कोलेगावांची पत्रिका. वहिनीचे बहिणीचे पोरीची. ही घारिवलीची कारण की डॉक्टर बोलल्यावर घारिवली. हे बघा सगळं डॉक्टर घारिवली. ही आहे सूरज कोमल फुटाणे बोलल्यावर आपला काटेगाव. 30 तारखेला म्हणजे बुधवारी हल्दीला जायला लागेल. चला ही बघा रिक्षा आलेली आहे. उबर मागवले. सगळ्या गाड्या इथं डोंबिवलीमध्ये गाड्या लावायला जागा नाही म्हणून इथं लावायला लागतं बघा. आता आईचीच वाट बघता. ही बघा आई आली एकदम व्यवस्थित आहे, सुखरूप आहे. चालवले दवाखान्यामध्ये. चला या पोचलो हॉस्पिटलमध्ये. पोचलो आपण. बघा मस्त रोज इकडं टाईम बघा किती गेल्या. 5 वाजून गेलेल्या. आज गुरुवार म्हणून घरात बसल्यावर एक साईडला मस्त आई बसली. आई हां तिने मस्त सफरचंद खाता आपली. आई ह्या एकदम व्यवस्थित आहे, सुखरूप आहे, काही टेन्शन नाही. व्हिडिओमध्ये दाखवायचा कमी केलेला तर बाबूला पण व्हिडिओमध्ये दाखवायचा कमी केलेला. काही संध्याकाळचं वाजलेलं 5:15 वाजल्यानंतर आता मी जायला निघता. जायचा आपल्याला मसाला आणायला. जो आपण मसाला कुठं दिला सकाळची गेलतो तर दुकान बंद होता म्हणून आता आपण चालले होतो. परची होलो जेवलो ना मस्त झोपलो होतो. आता उठल्यावर राहिलेली कामं करून जिता पटापट सगळी करून जिता. आणि या साईडला बघा मस्त क बोलता ना आपला या किंवा बोलता रे सॉरी बोलार खारट टाकलेली बस झाली. यानंतर वापस वालत टाकणार नाही. दमलो सगळी कामं करून तिला मग सगळे बस झालं. बरं आता आराम करू. जवळा आहे तवरा इकाचा ना आराम करायचा नाही का. चला आता खायापुरती वालू थोडीफार इकू 10-12 किलो. चला या पोचलो आपण मसाला न्यायसाठी आलो. चला या बघा 1 2 3 4 5 पोचले आहेत. चला आता डन. पोचलो करा. रस्ते वाजलेल्या 9 वाजलेल्या. आजचा व्हिडिओ इथंच थांबवता. जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत शुभरात्री.